शेतकऱ्याची कथा. विदर्भामधील एका छोट्याशा गावात गणू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे फक्त 2 एकर कोरडवाहू जमीन होती. पावसावरच त्याची शेती अवलंबून होती. घरात आई वडील, पत्नी आणि 2 लहान मुले एवढा मोठा संसार त्याच्या खांद्यावर होता. दरवर्षी तो मोठ्या आशेने पेरणी करायचा, पण कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी बाजारात कमी भाव, संकट जणू त्याच्या मागेच लागलेली असायची. एक वर्ष तर इतका भयंकर दुष्काळ पडला की पीक पूर्णपणे जळून गेले. घरात खायला धान्य नव्हते. कर्जदार दरवाजावर उभे होते. त्या रात्री गणू खूप खासला. त्याच्या डोळ्यात पाणी होते. त्याला वाटलं आता सगळं संपलं. पण त्याच वेळी त्याच्या आईने त्याला एक वाक्य सांगितले, बाळा, जमीन आपली आई आहे आणि कधीच आपल्या लेकरांना उपाशी ठेवत नाही. फक्त तिच्यावर विश्वास ठेव. हे वाक्य गणूच्या मनाला भिडली. जिद्दीचा प्रवास. दुसऱ्या दिवशी गणूने ठरवलं, परिस्थितीशी लढायचं, हार नाही मानायची. तो गावातील कृषी अधिकाऱ्याकडे गेला. नवीन पद्धती शिकला. ठिबक सिंचन, सेंद्रिय खते, पीक बदल, कमी पाण्यात येणारी पिके. त्याने शेतात मेहनत सुरू केली. दिवस रात्र तो काम करू लागला. गावातील काही लोक त्याची थट्टा करत होते. अरे गणू, एवढं करून काय फायदा? गरीबच राहणार. पण गणू फक्त हसत राहिला, कारण त्याला माहीत होतं परिश्रम कधीच वाया जात नाही. यशाची पाठ. 1 वर्ष गेले. त्या वर्षी पाऊसही चांगला झाला आणि गणूने लावलेली भाजीपाला आणि डाळिंबाची पिके भरघोस आली. त्याने थेट बाजारात जाऊन माल विकला. मध्यस्थान टाळले. चांगला नफा मिळाला. हळूहळू त्याचे कर्ज फेडले गेले. मुलांना शाळेत चांगले शिक्षण मिळू लागले. घरात सुख समाधान आले. गावातील तेच लोक आता म्हणू लागले, गणू, आम्हालाही तुझ्यासारखं शिकवणार. गणूने कुणावरही राग न धरला. उलट त्याने इतर शेतकऱ्यांनाही नवीन पद्धती शिकवल्या, कारण त्याला माहीत होतं एकट्याचा विश्वास म्हणजे खरा विश्वास नाही. सगळ्यांचा विकास झाला तरच गाव पुढे जाऊ शकेल. गोष्टीचा संदेश. मित्रांनो, ही फक्त गणूची गोष्ट नाही, ही प्रत्येक त्या शेतकऱ्याची गोष्ट आहे जो कठीण परिस्थितीतही हार मानत नाही. संकट येतात पण कायमची राहत नाहीत. मेहनत आणि जिद्द असेल तर परिस्थिती बदलता येते. शिक्षण आणि नवीन ज्ञान स्वीकारणे खूप महत्त्वाचे आहे. स्वतः यशस्वी झाल्यावर इतरांना मदत करणे हीच खरी माणुसकी आहे. शेवटचा विचार. गरिबी ही कायमची नसते. ती फक्त एक परिस्थिती असते. जिद्द, परिश्रम आणि आत्मविश्वास असेल तर गरीब शेतकरी यशस्वी उद्योजक बनू शकतो. चला, आपणही गणूसारखी जिद्द ठेवूया आणि आपल्या स्वप्नासाठी अखंड प्रयत्न करूया. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि शेअर करा. मित्रांनो, प्लीज सपोर्ट करा या चॅनलला. धन्यवाद.